प्रश्न हा आहे की भारतामध्ये 1000 महिलांच्या मागे 897 महिला असतात आणि जर प्रत्येक ठिकाणी जर असे नराधम पैदा होत असेल मग छत्रपती शिवाजी महाराजांनी जेवढ्या नराधमांपर्यंत आत्तापर्यंत असा अन्याय अत्याचार करणारे असतील त्यांचे सैनिक असो किंवा बाहेरचे असो त्यांनी कधी जातीभेद केला नाही। आणि जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये प्रत्येकाने असं जर अत्याचार महिलेवर केला तर त्याला चौरंगा करायचे। चौरंगा म्हणजे दोन्ही हातपाय ओढणे त्याला रस्त्यावर भीक मागायला सोडून दिली आणि त्याला कडेलोट करत होते। आणि जर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढी मोठी संविधान लोकशाहीप्रमाणे लिहिलेली आहे लोकशाहीप्रमाणे केलेली आहे आम्ही स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक आहोत लोकशाही पद्धतीने आम्ही जगत आहोत आणि स्वतंत्र पद्धतीने जगत असताना आमच्या मुलीबाळीवर आणि स्वतंत्र नागरिक असताना आम्ही मतदानाचा हक्क करतो आमच्या मुलीबाळीवर असा अत्याचार का आणि आमचा समाज भारतामध्ये जो आमचा समाज आहे तो सर्व समाजापेक्षा अल्प आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आणि महाराणा प्रतापांच्या काळामध्ये सगळ्यात पहिले शस्त्र वगैरे तयार करण्यासाठी गिसाडी समाजाला अनेक प्रकारचे वतन वगैरे देऊन तो समाजाला तिथं किल्ल्यांवर ठेवत होते आणि त्यांना वर्षानुवर्ष कुठं बाहेर जाऊन देत नव्हते। मग आज या भारत स्वातंत्र्य करण्यामध्ये ज्या गिसाडी समाजाचा सगळ्यात मोठा हात आहे त्या समाजाच्या मुलीबाळीवर असा अत्याचार होणं योग्य आहे का? नाही। याच्या विरुद्ध आपण आवाज उचलला पाहिजे। आमच्या मागण्या ह्याच आहे की सगळ्यात पहिले साहेबराव गायकवाड आणि त्याचे सहकारी यांना अटक करावी त्यांच्यावर सीबीआय इन्क्वायरी बसावी। जे कुटुंब भांडणं झाले 10 तारखेला यांची कोणातरी बरोबर तिथं भांडणं झालेली आहे त्या 10 तारखेला जी भांडणं झालेली आहे ते कुटुंब गायब आहे त्या कुटुंबाला सुद्धा पकडावे। त्या गावातले 2-3 कुटुंब अजून असे गायब झालेले आहेत म्हणजे हा प्रकार झाल्यापासून तर त्या कुटुंबाची इन्क्वायरी व्हावी त्यांना अटक व्हावं। दुसरी गोष्ट की ज्या मुलांनी हे कृत्य केलं असेल त्या मुलांना परिपूर्ण पोस्को कायदा अंतर्गत त्यांच्यावर कारवाई व्हावी प्लस त्यांच्यावर फाशीची शिक्षा व्हावी। आणि ह्याच्या पलीकडचं आज उपमुख्यमंत्री नांदेडमध्ये आलेले आहेत हो आपण त्यांची भेट घेणार आहात का? हो घेणार ना नाही घ्यायची नाही संध्याकाळीपर्यंत आरोपीला आम्ही अटक करतो बोललं होतं त्या संदर्भामध्ये चौकशी किंवा त्या अटक केली नाही तर आपण शहानिशा केल्या त्यानंतर काय मी त्यांना एकदा फोन करून विचारलं होतं ते म्हटले आम्ही आरोपीला अटक केला परंतु मला काय समजतं की तो आरोपी सगळ्यांसमोर त्यांनी निदर्शनास म्हणजे त्यांना कोणी पाहिलाच नाही अटक केलं अजून मी काय प्रत्यक्षदर्शी पाहिलेलं नाही। परंतु जर असं कोण जर असेल आता मी हे कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही दादांना भेटणार आहे आणि दादांना भेटल्यानंतर ही सगळी गिसाडी समाजाची आणि दादा असे नेते महाराष्ट्रामध्ये एकमेव असे नेते की दादांना 12 बोलकेदार 18 पगड जाती सगळ्यांची माहिती आहे आणि दादा अपयसून येते त्याच्याकरता दादा आम्हाला पूर्णपणे न्याय देतील याची गॅरंटी। आणि अजून एक विषय सगळ्यात महत्त्वाचा की हा जो आमच्या बहिणीवर अत्याचार झाला त्या अत्याचार झाल्यानंतर तिथले सरपंच पोलीस पाटलांनी आता जो एक विषय केला पोलीस पाटलांनी हा पूर्णपणे दाबण्याचा जो प्रयत्न केलाय तर पहिला त्या मुलांबरोबर ज्या आरोपींमध्ये त्यांच्याबरोबर त्या आरोपी बरोबर यांचे पोलीस पाटील सरपंच उपसरपंच आणि ग्रामसदस्य हे तिथले स्थानिक नेते असतात त्यांनी पोलिसांना माहिती दिली पाहिजे होती आणि जर दिलेली असेल याच्यामध्ये कोण जर लपवलपीचा प्रयत्न करेल तर गिसाडी समाज महाराष्ट्रभर आंदोलन करणार रस्त्यावर उतरणार आणि मंत्रालयाची दारे ठोकणार। वेळ आली तर आम्ही मंत्रालयाच्या बिल्डिंगवरनं आम्ही उड्या मारू आत्मदहन करू पण आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे।